नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत की पतीच्या जमिनीवरती सहिस्सेदार म्हणून आपल्या पत्नीचा नाव आपण लावू शकणार आहोत। एक अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे जी आहे लक्ष्मी मुक्ती योजना। तर या लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत आता 7/12 वर पत्नीचे नाव जोडण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे। या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतील, पात्रता काय आहे आणि संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी कुटुंबासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे ही व्हिडिओ, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला भेटतील। तर शेतकरी बांधवांनो, अशा अनेक योजनांमध्ये स्त्रियांना 50% पर्यंत आरक्षण देण्यात येतं। तसेच महिलेच्या नावावरती देखील शेती असणं, 7/12 वरती नाव असणे हे आता गरजेचे झाले आहे। आता शेतकरी बांधवांनाही असे वाटते की आपल्या पत्नीच्या नावावरती शेतजमीन असावी, ती देखील सहिस्सेदार असावी असे वाटते, पण याकरिता अर्ज नसल्यामुळे शेतकऱ्याला तशा प्रकारचे अर्ज करता येत नव्हते। तर तुमची अडचण आता नाहीशी होणार आहे। आज आपण अर्ज सविस्तरपणे तोच पाहणार आहोत। हा अर्जाचा नमुना कशा प्रमाणात असणार आहे, याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, व्यवस्थित अर्ज तुम्ही समजून घ्या, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अर्ज नमुना पहा। या ठिकाणी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या मार्फत हा परिपत्रक आहे। स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावे या दृष्टीने काही सामाजिक संघटनांनी सुचविल्याप्रमाणे शासन सर्व संबंधितांना असे आदेश देत आहे की एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नीचा नावाचा 7/12च्या उतार्यावर स्वतःबरोबर सहिस्सेदार म्हणून नोंद घ्यावी, असे स्वइच्छेने विनंती केल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 अंतर्गत या कलमांच्या अधीन राहून फेरफार नोंदणीबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तशी नोंद घेण्यात हरकत नाही, असे परिपत्रकामध्ये सांगितले गेले आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा परिपत्रक जारी केलेला आहे। तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे तुम्ही तलाठी किंवा तहसीलदाराला देखील एक अर्ज करू शकता। अर्ज नमुना व्यवस्थितरित्या समजून घ्या। या ठिकाणी प्रति दिलेला आहे माननीय तहसीलदार साहेब। विषय मांडण्यात आलेला आहे 7/12 उतार्यावर पुरुषाच्या नावासोबत पत्नीचे नाव सहिस्सेदार म्हणून लावण्याबाबत अर्जदार जे काही पुरुष आहेत त्यांचे तुम्ही नाव या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या। तुमचे जे नाव असेल, मोबाईल नंबर लिहा। महोदय, वरील विषयानुसार अर्ज सादर करण्यात येते की मी, तुमचे पूर्ण नाव लिहा आणि येथील रहिवासी असून माझे शेती मोजे, जे काही शेती आहे 7/12 वगैरे तुमचे नाव लिहा। त्या ठिकाणी तारीख लिहा, जिल्हा व्यवस्थितरित्या लिहून घेतल्यानंतर या गावामध्ये असून माझ्या शेताचा शेत सर्वे नंबर लिहा इथे दिलेल्या रकान्यामध्ये। हा असून माझ्या शेताचे 7/12 उतार्यावर माझ्या नावासोबत माझ्या पत्नीचे नाव, जे काही तुमच्या पत्नीचे नाव आहे व्यवस्थितरित्या या ठिकाणी लिहा। त्यानंतर सहिस्सेदार म्हणून लावण्यात यावे, त्याकरिता आवश्यक असलेले कागदपत्रे मी यासोबत आपणाकडे सादर करण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहा, याच्यासाठी काही कागदपत्रे सांगितले गेले आहेत। 6 प्रकारचे कागदपत्र तुम्हाला सहिस्सेदार करण्याकरिता जोडावे लागणार आहेत। यातील पहिला आहे रहिवासी दाखला किंवा तुम्ही पॅन कार्ड जोडू शकता। दुसरा आहे रेशन कार्ड। तिसरा आहे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड देखील जोडू शकता। चौथा आहे शेताचा 7/12 सह अर्ज आणि पाचवा आहे पोलीस पाटील यांचा कायदेशीर पत्नी असल्याचा दाखला, म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर 6वा आहे पतीचे संमतीपत्र। पतीचे देखील एक संमतीपत्र याच्यासोबत जोडावे लागणार आहे अर्जासोबत। इत्यादी कागदपत्रे जोडून घेतल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी हे अर्ज सादर करणार आहात ते दिनांक लिहून घ्या, जे स्थळ आहे तुमचे। नंतर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र पहा। हे प्रतिज्ञापत्र व्यवस्थितरित्या पहा। कार्यकारी दंडाधिकारी साहेब यांना करायचे आहे। यांच्या समोर तुम्हाला प्रति कार्यकारी दंडाधिकारी साहेब, मी म्हणजेच जे शेतकरी आहे तुमचं नाव आहे ते व्यवस्थितरित्या पूर्ण टाका। राहणार जे गाव असेल ते गावाचे नाव टाका, तालुका, जिल्हा, पिनकोड वगैरे जे काही आहे व्यवस्थितरित्या टाकल्यानंतर तुमच्या पत्नीचे नाव या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे। पत्नीचे नाव टाकून घेतल्यानंतर नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत हे नाव 7/12 वर नोंदण्याबाबत असा विषय येथे मांडण्यात आलेला आहे। त्यानंतर महोदयांना एक रिक्वेस्ट करायची आहे, मी वरील प्रतिजक सत्य प्रतिज्ञेवर खरे सांगतो की सौख्य, तुमचे जे पत्नीचे नाव आहे या ठिकाणी लिहा। राहणार, तालुका, जिल्हा वगैरे पिनकोड व्यवस्थितरित्या लिहा। या नावाची व्यक्ती माझी पत्नी असून राशन कार्ड किंवा आधार कार्ड वरील तिचे नाव जे काही आहे ते व्यवस्थितरित्या नाव देखील लिहावे लागणार आहे तुम्हाला। त्यानंतर असे नाव आहे म्हणून माझ्या शेतीचे 7/12 वर संबंधित महिलेचे नाव सहिस्सेदार म्हणून नोंद करण्याकरिता या नावाची व्यक्ती माझी पत्नी असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येत आहे। तसेच हे नाव नोंदवण्यात माझी कोणती हरकत नाही, असे तुम्हाला प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे। वरील सांगितलेल्या कागदपत्राप्रमाणे 6 नंबरचा हे प्रतिज्ञापत्र असणार आहे। बाकीचे तुम्ही कागदपत्रे व्यवस्थितरित्या ते लिहून तलाठीच्या माध्यमाद्वारे तुम्ही किंवा
तहसीलदारांनी डायरेक्ट हे अर्ज करू शकता। तर अशा प्रकारे तुमच्या सातबाऱ्यावरती जे नाव आहे त्याच्यासोबत तुमच्या पत्नीचे नाव देखील सहीदार म्हणून इथे लावू शकता। अशाप्रमाणे तुमची जे काही अडचण असेल तर आता दूर झालेली असेल पत्नीला देखील तुम्ही सहीदार म्हणून शेतीमध्ये ठरवू शकता। असं महत्त्वाचं हे अपडेट होतं एक सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवून ठेवा। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही अडचण असल्या तर कमेंट करून विचारत जा। इतरांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करून ठेवा। व्हिडिओ चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। जर तुम्हाला ही PDF फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंकवरती ही PDF फाईल दिलेली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज नमुना व्यवस्थितरित्या पाहून घेऊन हाचा झेरॉक्स काढून तुम्ही याच्याप्रमाणे अर्ज करू शकता। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।